स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन जी आहे, रुग्णसंख्या, मृत्यू, ॲक्टिव्ह पेशंट, याची शिरवण साहेबांनी ऑलरेडी याच्या ग्रुपमध्ये सर्क्युलेट केलेली आहे. सर्वांना याची माहिती आहे. रिपिटेशन आपण टाळू. सरळ आपले काही प्रश्न असतील किंवा जर आपले काही शंका असतील तर ते या ठिकाणी विषयावर आपण त्याला उत्तर देऊ. कोरोनामुळे 8 जण मृत्यू झाले, तर शिवसेनेच्या नगरसेवकाचा पण मृत्यू झालेला आहे. याची माहिती आतापर्यंत तरी आम्ही देतो आहे. अजून अधिकृत माहिती आमच्याकडे घ्यायची आहे. आली का? ठीक आहे, यांच्याकडे अधिकृत माहिती आल्यानंतर ते सादर करतील. सर, संचारबंदीच्या काळामध्ये अद्यापही थोडंसं कन्फ्युजन आहे, काय सुरू राहणार काय बंद, तो विषय ठीक आहे. परंतु सरकारी कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांसाठी आपण काय करतोय हा एक महत्वाचा विषय आहे. संचारबंदीच्या काळामध्ये सरकारी कार्यालय चालू राहतील आणि जो शासनाचा निर्णय आहे त्या पद्धतीने 15% कर्मचारी उपस्थिती ही त्या ठिकाणी असेल. त्याबाबत आपण पोलिसांना ऑलरेडी कम्युनिकेट केलेलं आहे. आता त्याशिवाय जे इसेन्शियल सर्व्हिसमध्ये आहेत, फायर असेल, वॉटर असेल, आरोग्य असेल, स्वच्छतेच्या बाबतीतले कर्मचारी आहेत, ते सर्व कर्मचारी त्या ठिकाणी असतील. जिल्ह्याच्या बाहेर जर जायचं असेल एखाद्याला इमर्जन्सी, त्यासाठी सुद्धा आपल्याकडनं आणि पोलिसांकडनं पास काढावा लागेल. तर काय या संचारबंदीसाठी काही स्वतंत्र वेगळी व्यवस्था आहे? संचारबंदीसाठी स्वतंत्र व्यवस्था नाही आहे. आपल्याला शहराच्या बाहेर जायचं असेल, जिल्ह्याच्या बाहेर जायचं असेल तर आपल्याला पोलिसांकडून, शहर पोलिसांकडून पास काढावा लागेल. जी प्रोसेस सुरू आहे ती प्रोसेस असतात. जी प्रोसेस सुरू आहे ती प्रोसेस कंटिन्यू असते. सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये किती 30% हजेरी आहे? सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत 15% हजेरी आहे. पण याच्यात काही सरकारी कार्यालय वगळले, उदाहरणार्थ कलेक्टर ऑफिस जे आहे, जिल्हा प्रशासन म्हणून, तर ते आपल्या सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये येत नाही. तालुका प्रशासन हे सरकारी म्हणजे त्या 15%च्या याच्यात येत नाही. बाकीचे जी कार्यालय आहे ते कार्यालय प्रमुखांनी सांगितल्याप्रमाणे ते 15% त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे. हे जे चालू आहे सध्या संख्याची वाढती झपाट्याने, तुम्हाला काय वाटतं असं म्हणजे किती दिवसानंतर कंट्रोलमध्ये येईल किंवा केव्हा भेटेल शहराला? म्हणजे तसं निश्चित काय त्याच्याबद्दल काही कमेंट करता येणार नाही. आपण आपले प्रयत्न चालू ठेवलेले आहेत, सर्व प्रयत्न चालू आहेत. त्याच्यानुसार समजा पाहिलं तर आपण सगळे आपण प्रयत्न करतो शहराचे, त्याच्यानुसार समजा एक अंदाज महिना, 1.5 महिना, 2 महिने नाही. तसं आता तसं काही सांगणं इट्स इम्पॉसिबल की आता तसं काही सांगणं ते काही सांगू शकत नाही आपण, कारण की ते वैज्ञानिक गोष्ट आहे आणि सर्वच लोक त्याच्यामध्ये वेगळे वेगळे रोज रोज नवीन नवीन येत आहेत. आपला फक्त प्रयत्न हा आहे की जी पण संख्या आपल्याकडे वाढत आहे ते त्याचा सर्वात प्रथम, जसं मी सुरुवातीला स्पष्ट केले, सर्वप्रथम आपल्या समोरचं चॅलेंज आणि आपल्या समोरचं जे उद्दिष्ट आहे ते आहे मृत्यू रोखणं. कोरोना आजारामुळे होणारे मृत्यू रोखणं हे आपलं नेहमीच सुरुवातीपासूनच पहिलं उद्दिष्ट आहे. त्याच्यानंतरचं आपलं उद्दिष्ट आहे याचा प्रसार रोखणं, कोरोनाच्या आजाराचा प्रसार रोखणं जो झपाट्याने वाढत चालला आहे. आणि याच्याच सोबत सायमल्टेनियसली आपण आपली जी क्षमता जी आहे आरोग्य संस्थांची किंवा इतर यंत्रणेची, ती क्षमता वृद्धी आपण सायमल्टेनियसली याच्यासोबत करत आहोत. वेगवेगळ्या मॅडमनी सांगितलं होतं की वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरस हे होत आहेत, म्हणजे निदर्शन झाले नेमकं ते काय? जळगावचा तीव्र जास्त आहे, धुळ्याचा तीव्र जास्त आहे असं त्यांचं म्हणणं पडलं होतं. औरंगाबादचे रिपोर्ट तपासायला दिलेले, त्याचं काय आलंय? याच्यामध्ये जे मागच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं गेलं, ही मॅडमने याच्यात सांगितलं होतं, अशी शक्यता जी आहे, अशी शक्यतेची चाचणी निश्चितपणे डॉक्टर हे करत आहे की ऑलरेडी ICMR ने एक मागच्या काही दिवसांपूर्वी त्यांचा रिपोर्ट पब्लिश केला होता, ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की भारतामध्ये 11 टाईपचे स्ट्रेन्स हे आयडेंटिफाय झालेले आहेत कोरोना व्हायरसचे. तर तशा पद्धतीने औरंगाबादमध्ये किंवा इतर ठिकाणी, म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यामध्येच किंवा शहरामध्येच अशा पद्धतीचं काही आपल्याला लक्षात येतं का, त्या दृष्टीने चाचपणी जी आहे ती चाचपणी मेडिकल कॉलेज मार्फत आपण चालू केलेली आहे. परंतु हे अगदी प्राथमिक स्तरावर आहे. याच्यामध्ये अजूनपर्यंत कुठल्याही पद्धतीचा स्टडी हातात घेतलेला नाही आहे. हा फक्त एक अंदाज आहे. त्याच्यामुळे त्याला एक अंदाज म्हणूनच आपण घेतलं पाहिजे की एक एक्सपेक्टेशन आहे की काही स्ट्रेन ऑफ व्हायरस हे जास्त व्हिरुलंट आहेत का किंवा नाही. याच्यावर प्रथम टप्प्यामध्ये आपण एक स्टडी जर कमिशन करणार तर ती स्टडी कमिशन जेव्हा केली जाईल
त्यावेळी आपल्याला याच्याबद्दल माहिती आम्ही करून देऊ की अशी अशी एक स्टडी या बाबतीत ऑफिशियली आम्ही कमिशन केलेली आहे. अद्यापपर्यंत तरी हा फक्त एक अंदाज आहे किंवा हे फक्त स्पेक्युलेशन आहे. सध्या क्वारंटाईन सेंटर्सची संख्या किती वाढलेली आहे आणि आणखी भविष्यात आपण किती सेंटर वाढवणार? क्वारंटाईन सेंटर्स आता सगळे युनिव्हर्सिटीतले पण ग्रुप मिळून 23 क्वारंटाईन सेंटर्स आपल्याकडे आहेत आणि गरजेनुसार आपण अजूनही आपली तयारी आहे जसे गरज पडेल ते ॲक्टिवेट होतील. तर विद्यापीठातली लॅब जी आहे ती पृथ्वीमध्ये सुरू झाली का व्हायची का आणखी प्रायोगिक तत्व? विद्यापीठातली जी लॅब आहे विद्यापीठातली लॅबला ICMR टेस्टिंगसाठीचा परमिशन मिळालेली आहे. ICMR मॅडमच्या माहितीप्रमाणे आज महापालिकेमार्फत 50 सॅम्पल्स हे विद्यापीठातल्या लॅबला गेलेले आहेत. तो आपल्याला असं म्हणता येईल की विद्यापीठातली लॅब ही सुरू झालेली आहे. पण जी घाटी हॉस्पिटलची जी लॅब आहे त्या लॅबच्या क्षमतेने काम करण्यासाठी अजून काही दिवस त्यांना टप्प्याटप्प्याने लागतील. मात्र आजपासून आपण असं म्हणू शकतो की रेग्युलर सॅम्पल्स ऍक्सेप्ट करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. तर आता संचारबंदीमध्ये आपल्याला 8 दिवस ब्रिजिंग पिरियड मिळतोय सिस्टीम इम्प्रूव्ह करायला अपग्रेड करायला. नेमकी काय स्ट्रॅटेजी राहणार आहे महानगरपालिका पोलीस आणि कलेक्टर ऑफिस? आधी महापालिकेची स्ट्रॅटेजी इम्युनेट मॅडम सांगतील, नंतर मी ओव्हरऑल स्ट्रॅटेजी सांगतो. महापालिकेचं जे आपण आता लॉकडाऊन आहे त्याचा आपण फायदा घेऊन हे ट्रान्समिशन ब्रेक करण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामध्ये स्ट्रिक्ट लॉकडाऊन ठेवणार आहोत. त्याचबरोबर आम्ही टेस्टिंग वाढवणार आहोत मॅक्झिमम. जे काय आहेत आमच्या 17 मोबाईल टीम असतील. या क्वारंटाईनमधले जे कलेक्शन्स आहेत आमचे IQ झालेले सगळे कॉन्टॅक्ट्स त्याचे 3 टीम घेतील. बाकीच्या 10 टीम ज्या आहेत तर त्या आमच्या जिथे पॉझिटिव्ह पेशंट आहेत तर त्याच्या एक साधारण 200 ते 500 मीटर परिसरात जे कोणी कॉन्टॅक्ट्स लो रिस्क असतील हाय रिस्क असतील त्यांचं सगळ्यांचं आपण आता अँटीजन टेस्टिंग करणार आहोत. आपण अँटीजन टेस्ट पण मागवले आहेत, VTM किट पण मागवलेले आहेत आणि त्यांचं टेस्टिंग करून तिथेच पॉझिटिव्ह असतील तर आपण इमिजिएटली त्यांना आपल्या CCC मध्ये आपण त्यांना ॲडमिट करणार आहोत आणि जे निगेटिव्ह असतील ते तिथे राहतील आणि जर का ते सिम्प्टोमॅटिक असतील निगेटिव्ह ॲज पर प्रोटोकॉल त्यांचं पुन्हा RT-PCR आपण कन्फर्मेशन करू. तर या पद्धतीने होणार आहे. तसंच POE जे पोर्ट ऑफ एंट्रीला सगळे आपल्या शहरात या लॉकडाऊनच्या काळात जे कोणी येतील त्यांचं सुद्धा टेस्टिंग आपण 4 मोबाईल टीम ठेवतो आहोत. बसमध्ये 4 मोबाईल असतील. प्रत्येक एंट्री पॉईंटला येणाऱ्यांना आपण IQ करणार आहोत, त्यांचं क्वारंटाईन त्यांचं टेस्टिंग करणार आहोत आणि जे पॉझिटिव्ह असतील तर अकॉर्डिंगली आपण त्यांना CCC मध्ये पाठवू आणि जे निगेटिव्ह आहे त्यांना आपण घरी ठेवू. रॅपिडचं काही नियोजन आहे का? हां, रॅपिड अँटीजन टेस्टिंगच आपण सुरू करतो. कधीपासून सुरू होणार? आता काही शासनाकडनं आपल्याला मिळत आहे तर उद्या आपल्याला औरंगाबाद विभागासाठी डेप्युटी डायरेक्टरना 10,000 टेस्ट किट्स अँटीजेनचे मिळालेले आहेत संपूर्ण विभागात. आपली अपेक्षा आहे की औरंगाबाद जिल्ह्याचा विचार करता आणि इथल्या केस लोडचा विचार करता त्यातले एक साधारण 5,000 तरी टेस्ट किट्स आपल्याला अँटीजेनचे उपलब्ध होतील. त्यापैकी महापालिकेमध्ये मॅक्सिमम आपण टेस्ट किट्स देऊ. उर्वरित टेस्ट किट्स हे ग्रामीण भागामध्ये बजाजनगर वगैरे भागात आपण यूज करू. एक अँटीजेन टेस्टिंग आहे. अँटीजेन टेस्टिंगला टेस्ट केल्यानंतर इमिजिएटली त्याच्यामध्ये रिझल्ट येतो. याच्याकरता जे सॅम्पल आहे ते सॅम्पल आपल्याला लॅबला न्यायची गरज नसते. ज्या ठिकाणी आपण सॅम्पल कलेक्ट करतो त्याच ठिकाणी हेल्थकेअर वर्कर, ट्रेन हेल्थकेअर वर्कर हे त्या ठिकाणी अर्ध्या तासामध्ये त्याचा रिझल्ट देऊ शकतात. त्याचे प्रोटोकॉल्स आहेत. कोणाची अँटीजेन टेस्टिंग करावी, कुठे करावी, कशी करावी, हे सर्व प्रोटोकॉलनुसार महापालिकेने त्याचं प्रशिक्षण वगैरे ते घेतील. त्याचप्रमाणे इतर ठिकाणी पण होईल आणि येत्या एक म्हणजे आज तिथून आपल्याला शिपमेंट कन्साइनमेंट मिळालेली आहे. इफ एव्हरीथिंग गोज राईट ते 2 ते 3 दिवसामध्ये हे अँटीजेन टेस्टिंग आपल्याला सुरुवात करता येईल शहरामध्ये. महाराष्ट्रातल्या काही शहरांमध्ये मुंबई आणि इतर ठिकाणी ऑलरेडी सुरुवात झालेली आहे. अँटीजेन टेस्टिंगमध्ये आपण तातडीने हा रिझल्ट आपल्याला मिळत असल्यामुळे याचा दुसरा भाग असा पण आहे की याच्यामध्ये सुरुवातीला अँटीजेन टेस्टिंग सुरुवात करता बरोबर काही दिवस सुरुवातीचे 2-3 दिवस अचानकपणे आपले नंबर्स हे वाढलेले आपल्याला दिसू शकतात. कारण की जे उद्या परवा किंवा 2 दिवसानंतर 3 दिवसानंतर येणारे पेशंट असतील ते आपण आजच शोधणार. त्याच्यामुळे सुरुवातीचे 2-3 दिवस आपल्याला अचानकपणे पेशंटमध्ये जी आहे ती वाढ झालेली कदाचित दिसू शकते. परंतु त्याचा अर्थ असा नाही की आपल्याकडे जनरल इन्फेक्टिव्हिटी वाढली. हा टेस्ट जी एक 24 तासाचा जो डिले होतो तो डिले आपण कमी करून अर्ध्या तासात आणल्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने जे आहे तो फायदा होणार आहे. त्याच्यामध्ये अँटीजेन टेस्टच्या व्यतिरिक्त आपण प्रायोगिक तत्वावर शासनाला मान्यता पण मागितलेली आहे
आपण करण्यासाठी अँटीबॉडी टेस्टिंगचा त्याच्यासाठी पण आपण शासनाला परवानगी मागितली. अँटीबॉडी टेस्टिंग जी आहे ती अँटीबॉडी टेस्टिंग बेसिकली आपल्या शरीरामध्ये त्या व्हायरसचे अँटीबॉडीज तयार झालेल्या व्हायरसच्या अगेन्स्टमध्ये ज्या अँटीबॉडीज आहेत कोरोना व्हायरसच्या अगेन्स्टमध्ये IgG आणि IgM, तर त्याच्यापैकी IgG अँटीबॉडीज आपल्याकडे तयार झालेल्या आहेत की नाही यासाठी आपण ही टेस्ट करत असतो. तशा पद्धतीचं एक साधारणपणे सॅम्पल स्पेस घेऊन त्याच्यामध्ये रॅन्डम सॅम्पलिंग पद्धतीने आपण अशा पद्धतीने सेरो सॅम्पलिंग करून घेऊ. त्याचा फायदा असा होऊ शकतो की आपल्याला एक जनरल आयडिया येणार की आपल्या शहरामध्ये किंवा एकूणच जिल्ह्यामध्ये साधारणपणे इन्फेक्टिव्हिटी या व्हायरसची किती आहे. मागे जे 1 ते 1.5 महिन्यापूर्वी परभणी, बीड या ठिकाणी ICMR मार्फत ही स्टडी करण्यात आली. तशा पद्धतीची स्टडी आपण येत्या आठवड्यापासून औरंगाबादमध्ये आपल्या स्तरावर हे करण्यासाठी आपण शासनाला विनंती केली सर, आहे. नाव काय म्हण- सर, त्या टेस्ट- अँटीबॉडी टेस्टिंग, रॅपिड अँटीबॉडी टेस्टिंग. आणि मॅडमनी जे सांगितलं ते रॅपिड अँटीजेन टेस्टिंग आहे. अँटीजेन टेस्टिंग हे ऑफिशियली ICMR ने रेकॉग्नाइज केलेलं आहे. त्याचं सक्सेस रेशन सेन्सिटिव्हिटी अँटीजेन इज द पॉझिटिव्ह जी सेन्सिटिव्हिटी आहे ती ऑलमोस्ट 100%. पॉझिटिव्ह आहे म्हणजे 100% पॉझिटिव्ह. फॉल्स पॉझिटिव्हिटी अशी त्याच्यात नाही. अँटीजेन टेस्टिंग ती आता फक्त लॉकडाऊन पुरतं राहणार आहे की कायम सुरू करायची? कायमस्वरूपी कायमस्वरूपी. अँटीजेन टेस्टिंग कायमस्वरूपी आहे. आपला असा विचार राहणार आहे की एव्हरीथिंग गोज राईट, तो अँटीजेन टेस्टिंगवर जास्तीत जास्त आपण आता शिफ्ट करणार. त्यासाठी सर, अक्सर देखने में आ रहा है कि 40 साल के ऊपर के लोगों की ज़्यादा डेथ होगी और आज 4 साल के बच्चे की डेथ होगी, तो क्या आप आपकी तरफ से कोई मैसेज देना चाह रहे हैं माँ बाप के लिए, माता पिता के लिए? हमारा मैसेज यही है कि देखिए कोरोना वायरस जो है वो कोरोना वायरस अनप्रेडिक्टेबल बिहेव कर रहा है. ऐसे कोई प्रिडिक्शन इसमें नहीं कर सकते. जैसे आपने सही से बताया कि सिर्फ बूढ़े लोगों को ही वो वायरस की तकलीफ होगी और उनको ही डेथ होगा. हमारे यहाँ के अनफॉर्चुनेट इंसिडेंसेस हुए हैं, इसलिए जो है हर एक ने अपनी सावधानी बरती. और इसमें एक गोल्डन रूल अगर कुछ है तो वो है कि जैसे ही हमें पता चलता है कुछ सिम्टम्स आते हैं तो इमीडिएटली आप हॉस्पिटल में आइए. सर, आता एक डॉक्टर जिथे इकडे शहरामध्ये ते भरपूर झालं आहे. ग्रामीण भागामध्ये जसे तालुका कन्नड वगैरे ते शहरातून तिकडे गेलाय का? आपल्याकडे तालुक्याच्या बाबतीत जे आहे आपल्याकडे औरंगाबाद जिल्ह्यात जितक्या ग्रामीण भागातल्या केसेस आहेत त्या केसेस पैकी जवळपास 82% केसेस या फक्त औरंगाबाद आणि गंगापूर या 2 तालुक्यांमध्ये आहेत. एकूण केसेसच्या 82% केसेस या फक्त 2 तालुक्यात आहेत, औरंगाबाद आणि गंगापूर. त्याशिवाय इतर ठिकाणी ज्या केसेस आहेत त्या स्पोरेडिक केसेस आलेल्या आहेत. आपल्याकडे एकूण साधारणपणे 2 दिवसापूर्वी 73 गावांमध्ये जे आहे कोरोनाचा प्रादुर्भाव होता, परंतु त्यातले जवळपास 34 गाव जे आहे त्याच्यामध्ये मागच्या 8 दिवसामध्ये केस नाही. सो त्याच्यामुळे आपल्याला एक स्पष्टपणे या ठिकाणी थोडं लक्षात जे येतं ते असं आहे की ग्रामीण भागामध्ये प्रामुख्याने आज देखील शहरामधून त्या ठिकाणी गेलेले किंवा इतर कुठून तरी बाहेरच्या जिल्ह्यातून त्या ठिकाणी आलेल्या लोकांमुळे तो प्रादुर्भाव होतोय आणि तो प्रादुर्भाव वाढत नाहीये. त्याला कारण असतं की आपल्याकडे जे सातत्याने केस येण्याचे जे गावं आहेत ते फार कमी आहेत. उदाहरणार्थ गंगापूर शहर, वैजापूर शहर, कन्नड शहर आणि आता जस्ट एक अजिंठा किंवा सिल्लोड जे आहे ते चालू झालेलं आहे. हे जर काय मोजके हेडक्वार्टरची गावं बघितली तर इतर सर्व गावांमध्ये व्हायरस आला. व्हायरसमुळे 2-3 जे क्लोज कॉन्टॅक्ट्स आहेत त्याच्यामध्ये केसेस आल्या आणि नंतर पूर्णपणे आपण यशस्वीपणे त्याला डिकंटेन करू शकलेलो आहे. आणि त्याच्यानंतर मागचे 8 दिवस 10 दिवस केस नाही असे जवळपास निम्मे गाव आहेत. त्याच्यामुळे आजही आपलं ग्रामीण भागामध्ये तशाच पद्धतीचं संनियंत्रण सुरू आहे. मात्र असं असलं तरी पण आपण संपूर्ण ग्रामीण भागामध्ये आणि इव्हन शहरात देखील ILI जे असतात इन्फ्लुएन्झा लाईक इलनेस त्याच्यासाठीचं आपले पथकं हे कार्यरत आहेत आणि त्याच्यामध्ये एकदम मॅसिव्ह ॲग्रेसिव्ह सर्व्हिलन्स आपण करतो आहे की कोणतेही जर ILI मधले जर लोक असतील तर त्यांना आपण लवकर शोधून काढावं. बजाजनगरमध्ये बजाजनगरमध्ये ILI टेस्ट केले गेले आणि त्यातले 81 ILI जे आहे ते पॉझिटिव्ह निघालेले आहेत. 71 ILI जे आहे ते पॉझिटिव्ह निघालेले आहेत. याचा अर्थ की जे कंटेनमेंट
क्षेत्रामध्ये कंटेनमेंट झोनमध्ये जे आपलं रेग्युलर स्क्रीनिंग असतं त्याच्या व्यतिरिक्त कंटेनमेंट झोनच्या बाहेर तुमच्या गल्लीत किंवा तुमच्या आजूबाजूला कोणालाच काहीच आजार नाही आहे, कोरोनाचा एकही रुग्ण नाही आहे तुमच्या परिसरात, तरी देखील तुमच्या परिसरात सर्वे करून असे ओळखून काढणे की कोणाला सर्दी ताप खोकला वगैरे आहे का, त्यांची टेस्ट करणे आणि त्याच्यातून हे रुग्ण शोधणे. तर ही ऍक्टिव्हिटी आपली संपूर्ण जिल्ह्यामध्ये चालू आहे आणि त्याचा चांगला परिणाम पण दिसत आहे, कारण की हे रुग्ण बॅड होण्याच्या पूर्वीच आपण त्यांना शोधून काढतो. सर तुम्ही म्हणताय की ग्रामीण भागामध्ये चांगली परिस्थिती आहे, परंतु ते काही चांगलं नाही बोलतो. फार गोडचुका करतात. आता वैजापूरमध्ये 8 दिवसाखाली एक उपाध्यक्ष माजी नगराध्यक्ष तो निगेटिव्ह झाला म्हणून त्यांनी 400-500 लोकांची रॅली काढली, पोलीस स्टेशन समोर केली, त्याच्यावर फक्त जमावबंदीचा आदेश धुडकावला म्हणून एक गुन्हा दाखल झाला. आता चिते पिंपळगावमध्ये जवळपास 400-500 शेतकरी एका लाईनमध्ये खेटून उभे आहेत युरिया खतासाठी. आपण ग्रामीण भाग सेफ म्हणतोय, पण अशा पद्धतीने गर्दी जमते तर त्या ठिकाणी काय उपाय होईल? सर्वप्रथम तर मी हे स्पष्ट करतो की ग्रामीण भाग सेफ आहे असं मी अजिबात म्हटलेलं नाही. मी फक्त वस्तुस्थिती ही सांगतोय की कंटेनमेंट करण्यासाठी ग्रामीण भागामध्ये गोष्टी ज्या आहेत त्या अधिक सुलभ आहेत शहराच्या मानाने, पहिली गोष्ट ही. आणि दुसरी गोष्ट, आपल्याकडे जे काय आपल्याकडे केसेस आलेल्या आहेत त्या आपण आजपर्यंत तरी व्यवस्थितपणे कंटेन करू शकलेलो आहे. ज्या प्रमाणामध्ये वाढायला पाहिजे त्या प्रमाणात ते वाढत नाही ग्रामीण भागात. पण याचा अर्थ असा नाही की ग्रामीण भाग सेफ आहे, सेफ कोणताच भाग नाही आहे. आणि आपल्या सूचना यंत्रणेला अशा आहे की प्रत्येक गावात प्रत्येक घरामध्ये व्हायरस आहे असं समजूनच तुम्ही सर्वे करा, त्याच्याशिवाय आपण शोधणार नाही. दुसरी गोष्ट, तुम्ही जे 2 उदाहरणं सांगितली आपले ऍडिशनल एसपी या ठिकाणी आहेत, ते याच्यामध्ये माहिती देतील की त्याच्यामध्ये काय कारवाई झाली. आपण जे वैजापूरचं प्रकरण सांगितलेलं आहे त्याच्यात त्यावेळेस त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या कर्मचाऱ्याची फिर्याद घेऊन संबंधित आरोपी जे आहेत त्या आरोपींविरुद्ध कलम 51B डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट, कलम 2, 3, 4 एपिडेमिक डिसीजेस ॲक्ट आणि कलम 188 IPC याच्यानुसार गुन्हा दाखल करण्यात चिते पिंपळगावला आज चित्ते सकाळ पिंपळगावचा अजून मला रिपोर्ट येत नाही, तुम्हाला तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. कमीत कमी 400-500 शेतकरी अगदी खेटून उभे आहेत. तिथं जर काही प्रसार झाला तर कशी जबाबदारी आपण घ्यावी? तर पहिली गोष्ट तर आपण हे सत्यता असेल याच्यामध्ये आपण ते व्हेरीफाय करू, असेल तर गुन्हा दाखल करू आणि तिथं तशा आम्ही आदेश तुम्हाला देतो. पुरावा देतो, मी लगेच पुरावा देतो. ते लॉकडाऊनच्या काळामध्ये जो मेडिकलचा विषय होता की मेडिकल सुरू ठेवणार की नाही, फक्त हॉस्पिटल शेजारचे, आपल्या काही मेडिकल संघटनांची चर्चा पण आपण करणार, त्यातलं काही फायनल झालं की नाही? मॅडमची माहिती आहे की उद्या आयुक्त साहेब त्यांची संपूर्ण केमिस्ट असोसिएशनची बैठक घेणार आहे. माझी सीबी ऑफिसला पण त्यांची हे आहे. शेवटी जो काही निर्णय आहे, जसा आपण पत्रकार परिषदेत कालच्या सांगितलं आहे की आपण निर्णय जो आहे तो सर्वांना सोबत घेऊन केलेला आहे. आपला असा प्रयत्न आहे की कमीत कमी फुटफॉल असावा. माझी जी प्राथमिक चर्चा मेडिकल असोसिएशन सोबत झाली, केमिस्ट असोसिएशन सोबत, त्याच्यामध्ये आपण असं करतो आहे की लोकांना सुविधा पण मिळावी आणि जास्त लोक जे पूर्वीच्या लॉकडाऊनच्या वेळी झालं की एक जस्ट एक चिठ्ठी दाखवून बाहेर पडायचे, जुन्या 2-2 महिन्यापूर्वीच्या चिठ्ठ्या काढल्या, असंही व्हायला नको. या दृष्टीने आपण जास्तीत जास्त बंद ठेवण्याचा प्रयत्न करू, मात्र गैरसोय होणार नाही याचाही प्रयत्न करू. Sir, you said that your foremost priority is controlling the death rate. Can you tell us the ICU capacity of the city or the district? आणि त्याला जोडून प्रश्न माझा सर, या 10 दिवसामध्ये आपण आयसोलेशन फॅसिलिटीज काय वाढवतोय आणि क्वारंटीन फॅसिलिटीज काय वाढवतोय, या जो ब्रिदिंगकडे मिळेल आपल्याला? आपण याच्यामध्ये क्वारंटाईन फॅसिलिटीज तर वाढवलेल्या आहेतच आता सुद्धा. 23 आहेत ना एकूण मॅडम? आता सध्या 23 आहेत, आता घडीला त्या आहेत आणि अजून गरज पडेल तशी आपण ऍक्टिव्हेट करतो आहोत, तयार आहे. आपण याच्यामध्ये जी ट्रिपल-C फॅसिलिटी जी आहे, IHM मध्ये पण आपण क्वारंटाईन वाढवतो, IHM चे हॉस्टेल जे आहेत ते, आणि सिपेटचं 300 बेडचं आपण नवीन ट्रिपल-C तिथे सुरू करतोय. PS कॉलेजला आपण 125 बेडचं केलेलं आहे. साधारण 400 ते 500 बेडचं ट्रिपल-C आपल्याकडे आज तयार आहे. आणि जे बेडरॉनचं आहे ते सध्या ट्रिपल-C सारखं आपण माइल्ड टू आणि असिम्प्टोमॅटिक घेतो, पण एक 15 तारखेनंतर तिथे आपलं DCSC सारखं ते पण चालेल त्याच्यामध्ये सिव्हिल्स Ma'am, ICU capacity. ऐसे कॅपॅसिटी टोटल देते. टोटल Sir, she will provide you in a minute also. या 10 दिवसाच्या बरोबरमध्ये आपल्या ज्या जिल्ह्याच्या सीमा आहेत तिथं आपलं चेकपोस्ट कसं असेल, कारण की कालही हा
येणाऱ्या लोकांना तुम्ही येऊ देणार का शहरात? आपण शहरात येऊ देणार आहोत, पण ते तर मोबाईल टीम्स असतील, आपल्या 4 बसेस असणार आहेत, त्याच्यात आपली मेडिकलची टीम असणार आहे. तर त्यांना चेकपोस्टवर तिथेच अँटीजन टेस्ट करून आपण त्यांचं टेस्टिंग करणार आहोत, नाही तर IQ फॅसिलिटी आणून तिथे टेस्टिंग करणार आहोत आणि रिपोर्ट आल्यानंतरच त्यांना त्यांचं जे डेस्टिनेशन जिथे घर आहे काय तिथे ते नाही, हे मला झालं या की ठिकाणी मला एक स्पष्ट करायचं की आपण जिल्ह्याच्या सीमाया ओपन केलेल्या नाही अजूनही. सो त्याच्यामुळे जे पण येणार त्यांनी पण पास घेऊनच यायचं आहे, जे पण जाणार त्यांनी पण पास घेऊनच जायचं आहे. हे आहेत, सुरुवातीपासून आहे. ग्रामीणचे पण चेकपोस्ट आपले कार्यरत आहेत, ग्रामीणचे पण चेकपोस्ट काय बंद झालेले नाही. त्या ठिकाणून आपण पास धारक जे आहेत त्यांनाच आपण या ठिकाणी सोडतो. फक्त लॉकडाऊनचे हे जे 10 दिवस असतील, ह्या 10 दिवसामध्ये ऍडिशनल काय असणार आहे, तर आपण असं ठरवलं होतं मध्यंतरी की शहर आणि ग्रामीण आपल्या जिल्ह्यामध्ये याची जी मुवमेंट आहे ती मुवमेंट आपली काही प्रमाणामध्ये ओपनअप झाली होती. आता ती परत आपण रिस्ट्रिक्ट करणार 10 दिवसासाठी आणि जे 4 चेकपोस्ट मॅडमनी सांगितली त्या ठिकाणी आपण येणाऱ्या प्रत्येकाला हेल्थ स्क्रीन करणार, त्यातली ज्यांची गरज आहे त्याची स्वॅब टेस्ट करणार. 4 चेकपोस्ट कुठले आहेत? इकडे नगरधनाकडे इकडनं येणारी माणूसची, इकडे केम्ब्रिजच्या साईडला येईल, इकडनं पुन्हा एक हर्सूलच्या साईडला आणि इकडनं ते नाशिकची साईड. आणि ह्यांची रॅपिड टेस्ट केली जाईल बाहेर येणाऱ्या लोकांची? सर्वांची टेस्ट केली आहे. सर, कोरोनाचा सोडून एक प्रश्न विचारतो. आता पेरणीचे दिवस आहेत आणि शेतकऱ्यांना युरिया भेटायचं मध्यंतरी कृषी मंत्र्यांनी एक स्टिंग ऑपरेशन केलं, त्यांनी इशारा दिला, त्यांनी पाठदांबोली केलं की पुन्हा तेच सुरू झाले. आणि आता जवळ 4-5 शेतकऱ्यांनी गर्दी केलेली आहे, त्यांना 10-10 दिवस युरिया भेटत नाही. याच्यामध्ये जो आहे याच्यामध्ये आम्ही सातत्याने युरिया किंवा इतर पोल्युशनवर लक्ष ठेवून आहे. पहिली गोष्ट ही आहे की आपल्याला युरिया जो आहे तो युरिया हा म्हणजे एक मी फक्त 2 मिनिटात सांगतो की काय शेड्यूल किंवा सायकल असते. युरिया जो आहे तो युरिया आपल्याकडे मार्च किंवा एप्रिलमध्ये प्लेस होत नसतो. युरिया जो आहे तो आपल्याकडे सप्टेंबरपर्यंत प्लेस होतो. युरिया प्रॉपर खत फर्टिलायझर याचा शेड्यूल असतो, तो मे पासून सुरू होऊन तर सप्टेंबरपर्यंत चालतो. युरियाचा शेड्यूल ते मे पासून तर सप्टेंबरपर्यंत प्रत्येक महिन्यामध्ये प्रत्येक कंपनी जे पहिली गोष्ट तर जिल्हा स्तरावरून जिल्हाधिकारी हे याचं आवंटन मागत असतात, त्याला कमिशनर ऍग्रिकल्चर मान्य करतात आणि तेवढं ते प्रत्येक कंपनीने किती त्यांचे रेट्स जिल्ह्याला पाठवावे, कोणत्या महिन्यात किती पाठवावे हे संपूर्ण ते सांगत असतात. त्याप्रमाणे आपल्याकडे सप्टेंबरपर्यंत युरिया येतो. आता याच्यामध्ये प्रत्येक महिन्याचा जो थ्रेशोल्ड लिमिट आहे ती ठरलेली असते की प्रत्येक महिन्यामध्ये ह्या महिन्यामध्ये जून एंड पर्यंत इतका युरिया या जिल्ह्यामध्ये प्लेस झाला पाहिजे, जुलै एंड पर्यंत इतका या जिल्ह्यामध्ये प्लेस झाला पाहिजे. आपल्याकडे लॉकडाऊनमुळे युरियाचे जे रेक्स येणार होते खताचे ते रेक्स अनियमित स्वरूपाचे आपल्याकडे आले. दुसरं कारण एक महत्वाचं होतं ते म्हणजे तिथला RCF हे आपल्याला मेजर युरिया सप्लायर आहे आपल्यासाठी. त्या RCFचा थर्डचा जो प्लांट आहे रायगडचा तो निसर्ग चक्रीवादळामुळे त्या ठिकाणी खूप मोठा डॅमेज झालेला, त्याच्यामुळे सर्वच सप्लाय शेड्यूल जे आहे ते डिस्टर्ब झालेलं. असं असताना देखील आपल्याकडे जर तुम्ही जून एंडचा जर डेटा बघितला, आता एक्झॅक्टली माझ्याकडे नाही, मी तुम्हाला सेपरेटली तो काढून देतो कृषी विभागाकडून. गेल्या 2 ते 3 वर्षाच्या मानाने आपल्याकडे 100% जास्त ह्या मंथ एंडचं मी सांगतोय, ओव्हरऑल नाही, मंथ एंड की मागच्या जून एंडला काय त्याच्या मागच्या जून एंडला 100% पेक्षा जास्त अप्रॉक्सिमेटली 140% युरिया हा आज आपल्याकडे औरंगाबादला आहे. त्याला कारण असतं की आपल्याकडे रबी सीझन संपल्यानंतर ऑलरेडी 43,000 मेट्रिक टन युरिया हा आपल्याकडे बॅलन्स होता. तो त्याच्यामुळे हा संपूर्ण युरिया जो आहे हा दुकानांमध्ये आहे. मी हे याकरताच फक्त या ठिकाणी स्पष्ट केलं की कोणीही याच्यामध्ये पॅनिक होण्याची गरज नाही किंवा कोणीही याच्यामध्ये भीतीने घाबरून जायची गरज नाही. शेतकऱ्यांची जे आपण वस्तुस्थिती सांगितली ती वस्तुस्थिती आहे की शेतकरी फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या ऍग्रिकल्चरच्या शॉप्सवर गर्दी करत आहे. परंतु मला आपल्या माध्यमातून एकच आवाहन करायचंय सर्वांना की पर्याप्त प्रमाणामध्ये आजही आपल्याकडे युरिया आणि सर्व खतं उपलब्ध आहेत. कोणी याच्यात पॅनिक करून जाऊ नका की आपलं संपलंय वगैरे वगैरे. ही गोष्ट यामुळे होते कारण की काय अफवांचं पे वगैरे बाजारात आलेलं आहे आणि काही लोक अफवा पसरवतात, त्याच्यामध्ये पोलीस देखील फार ऍक्टिव्हली कारवाई करत आहे. परवाच्या दिवशी मी आणि SP मॅडम सिल्लोडला गेल्यानंतर त्या ठिकाणी पण हा विषय झाला आणि काही 2-3 कृषी केंद्रांना पण त्यांनी त्या ठिकाणी भेट देऊन त्यांनी सूचना दिलेल्या आहेत.
विषय फक्त एक शेवटचा हाच आहे की असं असताना मग इतक्या लाईन का, तर त्याला कारण असं की उतून भविष्यती आपल्याला ह्या वर्षी आतापर्यंत 40% पाऊस औरंगाबादमध्ये झालेला आहे. जुलैचा फर्स्ट वीक चालू आहे अजून. ठीक आहे, मी तरी आता मागचे 3 सीझन बघितले. हा बेस्ट सीझन आपल्याला म्हणावा लागेल सुरुवातीला. त्याच्यामुळे पेरण्या आपल्या खूप लवकर आटोपल्या. 15 जुलैला जे गेल्या वर्षीचं हे होतं ते आज आपलं 30 जूनलाच आहे. म्हणजे 15 दिवस प्रीपोन हे सगळं सायकल झालेलं आहे. त्याच्यामुळे हा थोडासा डिफरन्स आपल्याला दिसतोय, परंतु लवकरच हे स्टॅबिलाइज होईल. आणि आमचा पूर्ण प्रयत्न राहील की बांधावर खतं याच्यामधून आपल्या कृषी विभागाने खूप मोठ्या प्रमाणावर खतं उपलब्ध करून दिली. पण विषय फक्त एकच आहे की हा सायकोलॉजिकल विषय आहे. बेसिकली लोकांना असं वाटतंय की आपल्याला कुठेतरी हा युरिया संपेल की काय, अशी एक थोडीशी भावना किंवा भीती म्हणा ती लोकांमध्ये झालेली आहे. ती आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करू. आणि जसं मी या ठिकाणी सांगितलं तेच मी पुनरावृत्ती करतो. आपल्याकडे जे शेड्यूल दिलेलं आहे तेवढं युरिया आपल्याकडे आहे, सगळे खतं आपल्याकडे आहे. सप्टेंबर पर्यंत हे खतं येत राहणार. सर ESICचं उत्तर झालंय. ESIC दोन्ही जे आहेत म्हणजे कामगार भवन आपलं बजाज नगरचं त्या ठिकाणी ऍडमिशन्स तर कधीचे चालू आहेत. जे आपलं चिकलठाणाचं जे ESIC आहे त्याच्यामध्ये पण ऍडमिशन चालू झालेले आहेत. तिथे माझ्या माहितीप्रमाणे 31 रुग्ण सिव्हिल सर्व्हिस 38 रुग्ण आज रोजी त्या ठिकाणी उपचार घेत आहेत. ऑक्सिजन किंवा या सगळ्या हो, ESIC ला आपण सर्व सुविधा त्या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या आणि त्याच्यानंतरच ते आपण सुरुवात केलेली आहे. त्या ठिकाणी जवळपास 72 ऑक्सिजनच्या खाटा आउट ऑफ 100 हे आपण त्या ठिकाणी दिलेल्या आहे. सर आता सगळेजण म्हणतात की हॉस्पिटल स्कूल आहेत, आमच्याकडे जागा नाही आहे, मृत्यू जसे म्हणजे कोरोना व्यतिरिक्त जे आहेत तेही सुरू आहेत. तर त्याच्या संदर्भात 2 प्रश्न आहेत माझे. एक तर आपल्याकडे जे तक्रारीचा जो फॉर्मॅट होता त्यात काही आलंय का, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण काही कारवाई केली का त्या लोकांच्या? पहिले तर मृत्यूच्या बाबतीत जो आहे किंवा हॉस्पिटल बेड्सच्या बाबतीत जो आहे, हॉस्पिटल बेड्सच्या बाबतीमध्ये ऍडिशनल कलेक्टर हे स्वतंत्रपणे त्याची चौकशी करत आहे. त्यांनी 3 हॉस्पिटल ज्या 3 तक्रारी आपल्याला प्राप्त होत्या मागच्या आठवड्यापर्यंत त्याच्यामध्ये त्यांनी संपूर्ण त्यांची फिनिश केलेलं आहे. फक्त एक तक्रारदार आहे ते क्वारंटीन असल्यामुळे किंवा इतर काही घटक असल्यामुळे त्यांचं फक्त जबाब घ्यायचं त्यांचं राहिलं होतं. त्याच्यामध्ये जे काही स्पष्ट होईल त्याच्यानुसार आपण पुढची कारवाई त्याच्यामध्ये सर करणार. हॉस्पिटल खऱ्या अर्थाने फुल आहेत का? म्हणजे ते पण मी सांगतो की याच्यामध्ये महापालिकेची वॉर रूम आहे. वॉर रूम हे प्रत्येक हॉस्पिटलमध्ये पेशंट प्लेस करण्याच्या बाबतीत जबाबदार आहे. यामध्ये फक्त एक मी आपल्या माध्यमातून स्पष्ट करू इच्छितो की अशी अनेक उदाहरणं आहेत. मी आता या ठिकाणी हे एक्झाम्पल म्हणून नाव नाही घेणार, परंतु अशी अनेक उदाहरणं आहेत की जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज किंवा घाटीमध्ये बेड उपलब्ध असताना त्या ठिकाणी जायला नकार देतात आणि 1, 2, 3 हॉस्पिटल प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये इथे का आणि मग तब्येत डिटोरिएट होते. तर अशी काही उदाहरणं समोर आलेली आहेत. त्याच्यामुळे मला सर्वांना हे आवाहन करायचं की शेवटी आपण जीव वाचणं हे महत्वाचं आहे आपल्याला. आणि घाटीमध्ये पण खूप चांगल्या फॅसिलिटीज आपण देतो आहे. इनफॅक्ट तिथे पण रुग्ण जे बरे होऊन गेलेले आहेत त्यांनी व्हिडिओज पण शूट केलेले आहेत स्वतःच्या स्वयंप्रेरणेने. तो त्याच्यामुळे आपल्या मार्फत विनंती आहे की असं करू नये, कारण की याच्यामध्ये परवाच्या दिवशी दुर्दैवी एक मृत्यू पण झालेला आहे असंच करण्यामध्ये की घाटीमध्ये बेड अवेलेबल असताना त्यांनी एका प्रायव्हेट हॉस्पिटलमधून त्यांना सांगितलं असताना ते दुसरं प्रायव्हेट हॉस्पिटल, तिसरं प्रायव्हेट हॉस्पिटल असते. दुसरा मुद्दा असा आहे की त्याच्यामध्ये निक्षून आपण सर्व हॉस्पिटल्सला सांगितलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीत असिम्प्टोमॅटिक पेशंटला आपण ऍडमिट करता कामा नये. गेल्या 10 दिवसापूर्वी ही परिस्थिती होती की काही असिम्प्टोमॅटिक पेशंटने बेड हॉस्पिटल बेड फुल होते. आज तशी परिस्थिती नाही. ज्यांना ऑक्सिजन आहे रिक्वायरमेंट तेच लोक फक्त आज प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये. हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा, आपल्या केसेसचं प्रमाण लक्षात घेता आणि जे पेशंट एकदा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्यानंतर आपला ऍव्हरेज स्टे ऑफ हॉस्पिटल हा जो आहे, जे पेशंट डेड झालेले आहे त्यांचं मी सांगतो आहे, जे पेशंट डेड झालेले त्यांचा ऍव्हरेज पिरियड ऑफ हॉस्पिटलायझेशन हा जवळपास 5 ते 6 दिवसाच्या दरम्यान आहे. दॅट मीन्स जरी पेशंटचा मृत्यू झाला तरी ऍव्हरेज 6 दिवस त्यांनी ते बेडमध्ये ते बेड ऑक्युपाय केलेलं आहे. रिकव्हर झालेले पेशंट जे आहे त्यांचा ऍव्हरेज जे सिरियस आणि क्रिटिकल आहे त्यांचा ऍव्हरेज स्टे ऑफ हॉस्पिटलायझेशन जो आहे तो 14 दिवसापेक्षा जास्त आहे. सो त्याच्याकरता जो आहे त्याच्याकरता हा जो 10 दिवसाचा आपण CCC ला क्रायटेरिया लावतो तशा पद्धतीने तिथे लावता येत नाही. जोपर्यंत तो पूर्ण रिकव्हर होतो तोपर्यंत तो बाहेर जाऊ शकत नाही. याच्यामुळे जे सुरुवातीचे जे क्रिटिकल पेशंट्स आहेत किंवा सिव्हिअर पेशंट्स आहेत याच्यामुळे ICU बेडवर ताण पडलेला आहे ही निश्चितपणे गोष्ट आहे. मात्र त्याच्या अगेन्स्ट मध्ये
आता पडाळकर मॅडम आपल्याला माहिती देतील की आपण नवीन हॉस्पिटल्सला देखील त्यांचे आयसीयू बेड्स वापरण्यासाठी आयुक्त महापालिकांनी आदेश काढलेले आहे आणि त्याच्याप्रमाणे नवीन पण हॉस्पिटल्सची याच्यामध्ये आपल्या कोविड उपचारासाठी भर पडलेली आहे. मॅडम स्टेटस पण सांगा आजपर्यंत सांगते ना. किती पर्सेंट ऑक्युपाय आहे? कालच्या साधारण हॉस्पिटल वाईज हॉस्पिटलचे ॲडमिशन सांगते. काल आपल्याकडे पूर्ण शहरामध्ये ॲक्टिव्ह केसेस ज्या होत्या ते 2132 होते. जो महानगरपालिकेकडे 1200 ते 1500 पेशंट्स हे महानगरपालिकेकडे जे आपण ट्रिपल-सी मध्ये ठेवलेले. या मोर दॅन 50% पेशंट्स आर विथ कॉर्पोरेशन. त्याच्यानंतर जर का आपण दुसरं बघितलं की सिव्हिल हॉस्पिटलला 104 पेशंट ॲडमिट आहेत. घाटीमध्ये 155 पेशंट ॲडमिट आहेत. MGM हॉस्पिटलमध्ये 240 पेशंट्स ॲडमिट होते कालची ऑक्युपन्सी. भूतमध्ये 37, एशियन सिटी केअरमध्ये 8, अपेक्स हॉस्पिटलमध्ये 9, रेडगेवारमध्ये 92 पेशंट होते. बजाजमध्ये 35 पेशंट, जे हॉस्पिटलमध्ये 14 पेशंट, माणिक हॉस्पिटलमध्ये 4, युनायटेड सिग्मामध्ये 25, ओरियन सिटी केअरमध्ये 30 पेशंट, लाईफ हॉस्पिटलमध्ये 7 पेशंट, सावंगीकर म्हणून त्यांच्याकडे 5 पेशंट, YSK मध्ये 17 आणि हे दुसरे जे छोटे जे 1, 2, 3, 4 असे आहेत म्हणजे ज्यात की चौधरी हॉस्पिटल आहे, हायटेक हॉस्पिटल आहे, दिशा हॉस्पिटल आहे, भारती हॉस्पिटल आहे, गजानन हॉस्पिटल आहे, एम्स हॉस्पिटल आहे. यावर तिथे 5 पेशंट्स आहेत. मिलिटरी हॉस्पिटलमध्ये पण ॲडमिशन आहे. बजाज बिहारमध्ये 1 वेरा आहे. अशा ठिकाणी 1-1, 2-2 म्हणजे बऱ्याचशा हॉस्पिटलने ॲडमिशन सुरू केलेले आहेत. आज माझ्याकडे अजून 2-3 प्रस्ताव आले की आम्ही 25 बेड आणि 40 बेड आपण याच्यासाठी पूर्णपणे कोविडसाठी मला सरळ विचारायचं आहे, औरंगाबाद शहरामध्ये आयसोलेशनचे सध्या किती ऑक्युपाय बेड आहेत आणि सध्या रिकामे किती आहेत? म्हणजे आज जर 50 रुग्ण सापडले आणि ते जर खूप त्यांची अवस्था जर वाईट असेल तर आपल्याकडे जागा आहे का? तर याच्यामध्ये जे आयसोलेशन बेड सध्याचे जे आहेत तर ते आजच्या घडीला आहेत. 50 जरी रुग्ण आले तर रोजचं आम्ही सांगतो रोजचे 100 ते 150 ॲडमिशन आपले पॉझिटिव्ह ऑन ॲव्हरेज येतात पेशंट. या सगळ्या पेशंटना ऑक्युपाय करायला आपल्याला फॅसिलिटी आहे. मॅक्झिमम पेशंट मोर दॅन 60% पेशंट हे CCC मध्ये असतात आणि ते ऑलरेडी आमच्या क्वारंटाईन फॅसिलिटीजमधून 80% पेशंट्स हे पॉझिटिव्ह आमच्या क्वारंटाईन फॅसिलिटीमधूनच येतात आणि या सगळ्यांना अकोमोडेट होते. आता रोजचं जे आहे आपलं ॲडमिशन 100-125 ते 150 ॲडमिशन्स आपल्या वॉर्ड रूम मार्फत सगळीकडे होतात आणि आज फॅसिलिटी आपल्याकडे अवेलेबल आहे. पण आता भविष्यात जसं वाढवतंय नवीन जसे 40 बेडचे सुद्धा आता मिडल लेअरमधल्या पण फॅसिलिटीज आपण ॲक्टिवेट सुरू केल्या. डॉक्टर्सही पुढे येते आणि आपणही ते शोधून त्यांना रजिस्टर करून घेतो. मॅडम त्याच्यामध्ये खासगी दवाखान्यामध्ये जे उपचार सुरू आहेत तिथं किती फीस घेतली पाहिजे किंवा राज्य सरकारने काही गाईडलाईन ठरवून दिलेले आहेत तिथं पेशंट ॲडमिट करायच्या आधी 1 लाख रुपये, 1.25 लाख रुपये, 1.5 लाख रुपये डिपॉझिट मागतात आणि कशा पद्धतीने त्यांची लूट होते याच्यामध्ये जिल्हाधिकारी किंवा राज्य सरकारचं काही नियंत्रण आहे का? कारण त्यांनी किती फीस घ्यावी हे राज्य सरकारने सांगितलेलं आहे. त्याच्यासाठी आपण ते जे काही दर ठरवून दिले ते सगळ्यांना सर्क्युलेट केले आणि जिल्हाधिकारी सर माझा प्रश्न हा होता आहेत ते बस की खाजगीमध्ये आता रुग्ण चाललेले आहेत आणि रुग्ण ॲडमिट करायच्या आधी तिथे 1 ते 1.5 लाख रुपयाची अमाऊंट जमा करायला ते सांगतायत. हे ऑफिशियली तुम्हाला कोणी सांगणार नाही आणि पेशंट बरा होऊन निघेपर्यंत 2-2.5-3 लाखापर्यंत त्यांनी पेड केलेलं. राज्य सरकारचे काय निर्देश आहेत ते या खाजगी दवाखान्याकडून फॉलो केले जात आहेत. याच्यामध्ये सर्व खाजगी दवाखाने जे आहे प्रामुख्याने जे मोठे जे दवाखाने आहेत खाजगी दवाखान्यानंतर सर्वांना आपण राज्य शासनाचे आदेश त्यांना सर्क्युलेट केलेले आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी कारवाई करणं अपेक्षित आहे. जर कारवाई झाली नाही तर आपण तक्रारीसाठीचा नंबर पण टॅच केलेला आहे, मेल पण टॅच केलेला आहे सर्व. परंतु तुम्ही सांगितल्याप्रमाणे अशा पद्धतीने ॲडव्हान्समध्ये पैसे घेऊन जो काय प्रकार आहे तो जर असेल किंवा जी काय पॉलिसी आहे ते तुम्ही मला सांगा की कुठे असं आहे इंडिपेंडेंटली नंतर की त्या ठिकाणी आम्ही आमचं डिप्लॉय पाठवून ते त्याची खबरदारी करू. दुसरा विषय हा आहे की त्याच्यामध्ये जर कुठलं हॉस्पिटल बिल जास्तीचं देत असेल किंवा जर ते रेट नेमून दिलेले जे रेट आहे त्या नेमून दिलेल्या रेटपेक्षा जास्तीचं चार्ज करत असतो तो त्याच्यामधला आपण त्या ठिकाणी हेल्प लावलेले आहेत. 4 प्रमुख हॉस्पिटल्स जे आहेत आपले त्या ठिकाणी आपले स्वतःचे आणि आपले नायब तहसीलदार किंवा तत्सम दर्जाचे अधिकारी 24 तास त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी डिप्लॉय केलेले आहेत की जे 2-3 गोष्टी करतील. एक म्हणजे आलेला पेशंटला रिटर्न जाणार नाही या दृष्टीने
दुसरं म्हणजे त्याला बिल आकारणी जी आहे ती बिल आकारणी व्यवस्थित होईल या दृष्टीने. आणि तिसरं म्हणजे त्याची जर त्या ओव्हरऑल क्वालिटी ऑफ सर्व्हिस बद्दल काय तक्रार असेल तर ती तक्रार पण घेतली. अशा पद्धतीने आपल्याकडे MGM, दूध, कमलनयन आणि टेकडेवाड या ठिकाणी आपले हेल्पडेस्क ऑलरेडी त्या ठिकाणी आपले डिप्लॉईड आहे. याच्याशिवाय प्रत्येक ठिकाणी आपले जे आरोग्य मित्र आहेत त्या आरोग्य मित्रांच्या बाजूलाच आपण आपला हा बोर्ड दिलेला आहे. कोणाला काही तक्रार असेल तर या ठिकाणी आपण ते abcall.hospital grievances या ठिकाणी ते करू शकतो. हे जिल्हा रुग्णालयाची मॅडम जे आपल्याला सांगितलं आता 104 म्हणजे ही 50% पेक्षा कमी आहे. त्याचं कारण काय नाही? मॅडमने महापालिकेची सांगितली. जिल्हा रुग्णालयात पण सांगितली मॅडम आता 104. महापालिकेचे सिव्हिल हॉस्पिटलचे जे आहे ते 104 सांगितले मॅडमने. सिव्हिल हॉस्पिटलची 149 सध्या सिव्हिल सर्जन सांगत आहे. याचा अर्थ 104 महापालिकेचे आहेत आणि बाकीचे 45 आमचे सिटीतले आमचे महापालिकेच्या हद्दीतल्या रुग्णाबद्दलची माहिती आहे आणि ग्रामीणचे पण त्यांच्याकडे ऍडमिशन्स असतात. ते पण सर, जिल्हा 149 टोटल. सर, काही सुविधा तिथं वाढवल्या आपण परत काही बेड वाढवतो. 170 प्लस 30 असे टोटल आता त्यांचे 200 जे होती कपॅसिटी ती परत आपण त्या ठिकाणी करतो. जिल्हा प्रशासनामध्ये किती जण कोरोनाग्रस्त झाले आतापर्यंत? आज सकाळी सोलापूरमधून अपडाऊन करणाऱ्या तहसीलदारांना पण कोरोनाची लागण झाली. कॉन्टॅक्ट घेते आपण तपासली आहे. सामान्य प्रशासन विभागात सुद्धा कुणीतरी कोरोनाची लागण झालेली आहे. आपण काय काळजी घेताय आपण जरा सांगा. सामान्य प्रशासन टोटल जिल्हाधिकारी कार्यालयात 4 आमचे कर्मचारी अधिकारी म्हणून 4 जण हे झालेले आहेत. तर त्यांच्यासोबत जे काम करत होते किंवा त्यांचा ज्यांच्याशी संपर्क आलेला आहे त्यांना आम्ही होम आयसोलेशन केलेलं आहे आणि आम्ही त्यांची ते डिसइन्फेक्ट करून घेतलेले आमचे जे काही जिथं ते बसत होते ते सगळं. इंटरव्ह्यू करतो. होम आयसोलेशन नाही. Sorry, हां. 14 दिवसाचा जो काय मॅन्डेटरी क्वारंटाईन क्वारंटाईन म्हणायचं. त्यांना 14 दिवसासाठी सुट्टी दिलेली आहे. बजाज कंपनीमध्ये आतापर्यंत किती जणांना बाधा झाली याचं काही फिगर आलेलं आहे का आपल्याकडे? बजाज कंपनीचा असा सेपरेटली फिगर आपण दिलेला नाही. याच्यामध्ये बजाज नगरचा आणि महापालिकेचा फिगर आहे. तो कंबाईन करून आम्ही 1-2 दिवसामध्ये तुम्हाला देतो जर तुम्हाला अपेक्षित असेल. पण हा दररोज सातत्याने चेंज होत जाणारा फिगर आहे. बजाज कंपनीचा जो आहे तो. जी काही यादी येते त्याच्यामध्ये 80% बजाज नगर बजाज नगर बरोबर आहे. बजाज नगर आता आज पण जे पेशंट आहेत आपले ते प्रामुख्याने बजाज नगर भागातलेच आहेत. जसं मी सांगितलं जवळपास एकूण आपल्या ग्रामीण पेशंटच्या 60% पेशंट हे एकट्या बजाज नगर या भागातले आहेत. मॅडम, होम क्वारंटाईनची काही पॉलिसी ठरली आहे का महानगरपालिकेच्या पातळीवर? कारण की ती पॉलिसी ठरली तर बऱ्यापैकी तुमच्या यंत्रणेवर सुद्धा भार कमी होईल. शहरात 35% पॉप्युलेशन किंवा लोकसंख्या जर वसाहत अशी करू शकतो. आपण जेव्हा आता मध्ये जे हे केलं होतं इन्स्टिट्यूशन क्वारंटाईन 100% इन्स्टिट्यूशन क्वारंटाईन करत होतो. बऱ्यापैकी असेल जरी घरी तरी आणत होतो. पण आता जे काही मोठ्या प्रमाणात आपण स्टार्ट करणार आहोत आणि याच्यामध्ये खूप जास्त लोकांना क्वारंटाईन किंवा आयसोलेशनची गरज आहे. तर यामध्ये आपण ज्यांना घरं मोठी आहेत, घरात राहणं शक्य आहे त्या फील्डवर जेव्हा त्यांचं स्टाफ कलेक्शन घेऊ ते घरातच आयसोलेट होतील. रिपोर्ट येईपर्यंत 2 दिवस जे काय लागतील आपल्याला. जर त्यांचं RT-PCR केलं अँटीजनचं आलं तर इमिजिएट होईल. पण जेवढ्या प्रमाणात होईल तर त्यांना आपण होम आयसोलेशन अलाउ करणार आहोत आणि ते ज्यांचे घर राहण्यास योग्य आहे ती पडताळणी करूनच ते रिस्पेक्टिव्ह मेडिकल ऑफिसर तिथले आशा स्टाफ आणि जी आमची टीम असेल ते अंदाज घेऊन करतील. आणि बाकीच्यांना मात्र जे हायरिस्क आहेत, क्लोज फॅमिली मेंबर्स आहेत त्यांना आपण इन्स्टिट्यूशन क्वारंटाईन करणार म्हणजे जिथे शक्य. आज जर होम आयसोलेशन ट्रीटमेंट जर म्हणलं की आपण ती पण एक शासनाने आपल्याला अलाउ केलेली आहे की घरी राहून ट्रीटमेंट द्यायला. साधारण 51 एक्झॅक्ट आकडा सांगतो 56 पॉझिटिव्ह पेशंट्स घरी होम आयसोलेशनमध्ये ट्रीटमेंट घेतात. त्याच्यासाठी आपण त्यांच्या ट्रीटिंग फिजिशियनचं सर्टिफिकेट घेतलेलं असतं आणि तो फिजिशियन सकाळ संध्याकाळ त्यांना चेक करतो आणि त्यांचा रिपोर्ट आमच्या रिस्पेक्टिव्ह मेडिकल ऑफिसरला त्यांच्या हेल्थबद्दल मिळतो. असे 56 पॉझिटिव्ह पेशंट्स घरी आयसोलेटेड ट्रीटमेंट घेतात आणि ते 10 दिवसानंतर आपण त्यांना डिस्चार्ज म्हणून लावतो आणि 7 दिवस नेक्स्ट डे ते पुन्हा आयसोलेशनमध्ये अंडर ऑब्झर्वेशन राहतात. सर माझा प्रश्न असा आहे, सोशल प्रश्न असा की एखादा पॉझिटिव्ह रुग्ण सापडला का सोसायटीमध्ये किंवा गल्लीमध्ये तर त्याला मानसिक बहिष्कृत केलं जातं आहे
त्या लोकांशी संपर्क तोडणे किंवा सोसायटीच्या लोकांना त्याचं जाण्याचा रस्ता बदलायला सांगणे किंवा अशा पद्धतीने मानसिक त्रास लोकांना सहन करावा लागतं. तर याच्यासाठी काय आपण मानसोपचार तज्ज्ञाची काही नेमणूक करू शकतो का, की त्या वस्तीमध्ये जाऊन त्या बिल्डिंगमध्ये जाऊन त्या लोकांचं प्रबोधन करणं की कोरोना पॉझिटिव्ह म्हणजे काय तो बहिष्कृत करण्यासारखा विषय नाही. याबद्दल अनेक लोकांना ते मानसिक त्रास सहन करावा लागतो. पण काही काउन्सिलर्स आमच्यासोबत काम करत आहेत, पण ते आमच्या क्वारंटाईन फॅसिलिटीत आलेले जे आयरिस कॉन्ट्रॅक्ट त्यांच्यासाठी आपल्याला उलट असं व्हॉलेंटियर्स तिथल्याच सोसायटीतल्या एका दोन व्हॉलेंटियर्स तयार करता येतील की जे त्यांच्या लोकांना याबाबत काम करू नका. आमच्यापैकी आम्ही त्यांना माहिती द्यायला किंवा त्यांना ट्रेनिंग द्यायला काय बोललं पाहिजे हे सांगू शकू. असे जर व्हॉलेंटियर्स पुढे आले तर Societal विषय आहे. हां त्याच्यामध्ये सर्वांनीच तर अनेक ठिकाणी मारामारी झाली याच्यावर केसेस आल्या आम्ही उभे आहे आणि त्याच्यात मराठवाड्यामध्ये जे स्कूल वगैरे पर्यंत पण गोष्टी गेलेल्या आहेत. पण प्रयत्न असा आहे की सोसायटीचा विषय आहे ओव्हरऑल तो समाजानेच त्याच्यामध्ये ऍक्सेप्ट करणं सर्वांना. तर त्याच्या दृष्टीने आपल्याकडून पण प्रातिनिधिक स्वरूपात चालू आहे आणि आपले जे पथकं आहेत गस्ती पथकं म्हणा किंवा इतर कर्मचारी वगैरे ते पण अशा पद्धतीने घरोघरी जाऊन सांगत आहे. जे समजून घेणारे लोक आहेत ते समजतात. तर याच्यानंतर चिलवंत मुकुंद चिलवंत जे आहे ते आज संध्याकाळपर्यंतची माहिती ग्रुपमध्ये तुम्ही पोस्ट करणार. आपलं ज्या पद्धतीने आम्ही तर सांगितलं होतं 5 वाजताची संपूर्ण, परंतु जी सूचना सर्व माध्यम प्रतिनिधींकडून आली होती त्याच्या अनुषंगाने मुकुंद चिलवंत असं ठरवलं होतं, म्हणजे आपल्याशी बहुतेक चर्चा करून की मंगळवारी मी ऍड्रेस करेल. आज महापालिका आयुक्तांना पण बोलवलं होतं, परंतु त्यांची काही व्यस्त असल्यामुळे आणि टीम आणि मेडिसिनच्या एचओडी भट्टाचार्य मॅडम त्यांची प्लाझ्माच्या बाबतीतली व्हिडिओ कॉन्फरन्स होती सेक्रेटरीची, त्याच्यामुळे ते पण या ठिकाणी येऊ शकले नाही. अदरवाईज जे आहे आपली ही मंगळवारी तरी आपण हे 5 वाजेचं फॉलो करू. दरम्यान जर कोणाला काय वाटलं की एखाद्या दिवशी स्पेसिफिकली करायचंय तर मुकुंद चिलवंतपर्यंत सर्व माध्यम प्रतिनिधींनी सांगावं. आपण त्या दिवशी देखील आठवड्यातला एखादा दिवस अशा पद्धतीने इनकेस इमर्जन्सी आपण सर लॉकडाऊनमध्ये मीडियाला नाही तसं तर पोलिसांनी सांगितलं आयडी साहेबांनी 6 वाजायच्या बैठकीमध्ये हे संपूर्ण राहणार आहे. मीडियाला पासेस द्यायचे किंवा अगोदरचे पासेस द्यायचे कंटिन्यू करायचे हे उद्या 6 वाजायच्या तपासून दिले पाहिजे. अनेक मीडिया यापूर्वी दिलेले आहेत पासेस. दुसरे पासेस द्यायचं हे उद्या प्रेसचे पासेस 300-400 लोकांकडे आहेत. एवढे प्रेसचे लोक नाही आहेत. 400 नाही 108 काहीतरी पासेस दिले. ठीक आहे.